नमस्कार मित्रांनो, मी सकुल साजेमधली शर्वरी आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। आजचा रंग पांढरा आहे म्हणून मी पांढरी साडी सुद्धा नेसली आहे। चला तर मग आमच्या इकडच्या मंडळाच्या देवीच्या दर्शनाला जाऊया। मी स्वतः पण दर्शन करते आणि तुम्हाला सुद्धा दर्शनाला घेऊन जाते। चला मित्रांनो, आता आम्ही दर्शनाला जाते बघा। आणि गंमत अशी झाली की मी दर्शनाला जाईपर्यंत गरबाच संपून गेलेला सगळीकडचा। लोक नाश्ता करत उभी आहेत आणि मी आत्ता चालली आहे दर्शनाला। ठीक आहे, एवढा पण काही उशीर झाला नव्हता, मी दर्शनाला गेले। ते लोक बसलेली सगळी नाश्ता करत। मला एवढी घाई होती की मी पटापट चालत पुढे गेले आणि देवीचं दर्शन घेतलं। मला असं झालेलं कधी एकदाच देवीला बघते, कारण की आज पहिला दिवस आणि खूप क्युरियोसिटी होती की देवी कशी असेल, किती सुंदर दिसत असेल, किती तेजस्वी रूप असेल तिचं। तर बघा, देवीने सुद्धा आज पांढरी साडी नेसली आणि किती छान दिसते बघा देवी। मित्रांनो, आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा। आज आपण माता शैलपुत्रीला पूजतो आणि ते देवीचं मंडप बघा किती सुंदर आहे। इथे देवीच्या मंडपात एका बाजूला असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे, झुंबर विंबर लावलेले आहेत। एका बाजूला सप्तशृंगी देवी आहे आणि दुसऱ्या बाजूला ना कोल्हापूरची महालक्ष्मी आहे बघा। आणि मध्ये मधोमध आपली देवी विराजमान आहे। ही रियांशी पण आली माझ्यासोबत। आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि मग रियांशी मला विचारत होती की कुठली देवी आहे, त्या देवीचं नाव काय आहे। मी तिला सांगत होते की तिकडे एका बाजूला महालक्ष्मी आहे आणि एका बाजूला सप्तशृंगी देवी आहे म्हणून। मित्रांनो, अशीच आपण दररोज देवीच्या वेगवेगळ्या रंगांमध्ये बघणार आहोत देवीला। तर तुम्ही पाहत राहा आणि स्टे ट्यून राहा की कधी पण व्हिडिओ येऊ शकतो।